सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। शुभ सकाळ। काल तुम्ही बघितलं असाल की एकंदरीत 7 जुलै होती आणि 22 जिल्ह्यांमध्ये 22 घटकांमध्ये एकंदरीत लेखी परीक्षा पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी झालेली होती। एकंदरीत जर तुम्ही लेखी परीक्षा जर बघितला असाल काठिण्य पातळी लेखी परीक्षेची, तर ती मॉडरेट टू इझी या लेवलला होती। ज्या मुलांनी चांगला अभ्यास केला होता त्या मुलांसाठी, बाकीच्या मुलांसाठी तर माहीतच असेल की राम भरोसा विषय। सो अशा पद्धतीनं एकंदरीत फिजिकल प्लस लेखीचा कट ऑफ किती लागू शकतो याच्यावरती आता व्हिडिओ असणार आहे। सो खूप महत्त्वाचा विषय आहे। थोडाफार विचार करून, थोडाफार एक्सपिरियन्स जोडून या पद्धतीनं ह्याचा कट ऑफ मी बनवलेला आहे स्वतः। सो हा कट ऑफचा विषय व्हिडिओ असणार आहे। सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून उर्वरित पोलीस भरतीसाठी आणि नवीन पोलीस भरती जी 9,000 पदांची होऊ घातलेली आहे त्याच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा चॅनल असणार आहे। सो चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर 22 प्रश्नपत्रिका एकत्र ज्या PDF आहेत ती PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी सेंड केलेली आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथं जाऊन तुम्ही ती लिंक जॉईन करायची आहे। सो कट ऑफच्या बाबतीत बोलायला गेलं तर एक कट ऑफ जो काही एक्सपिरियन्स आहे पाठीमागचा आणि जे काही कास्टचा प्रॉब्लेम झालेले होते, जसं की SCBC EWSचा वगैरे, तर त्यांचा तुम्ही कट ऑफ बघितला मैदानीचा, तर 25 आणि 26चा कट ऑफच शेवटपर्यंत राहिलेला होता। सो अशा पद्धतीनं ठराविक कास्टचा कट ऑफ हा 100% कमी येणार। त्याचबरोबर बाकीच्या कास्ट आहे त्याचा सुद्धा विषय अशाच पद्धतीने होणार। ओपनचा विषय सुद्धा इकडं तिकडं कमी जास्त होण्याची शक्यता आहे। सो आजचा व्हिडिओ हा कट ऑफवरती असणार आहे। हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा, जेणेकरून तुम्हाला कळून येईल की आपली जागा सेफ झोनमध्ये आहे का वगैरे वगैरे। दुसरी गोष्ट, 22 जिल्ह्यांची प्रश्नपत्रिका एकत्रित एकच PDF तयार करून टेलिग्रामवरती टाकलेली आहे। त्याचा उपयोग 14 जुलैच्या पेपरसाठी, त्याचबरोबर ह्याच्या पुढची जी एक्झाम आहे, उर्वरित एक्झाम राहिलेल्या उर्वरित घटकांच्या, त्याच्यासाठी ती PDF त्या प्रश्नपत्रिका एकंदरीत 2200 प्रश्न त्याच्यामध्ये आहेत। 2200 प्रश्न त्याच्यामध्ये आहेत। तुम्ही जर ते प्रश्न सोडवला तर चॅलेंज आहे, त्यातले 30 ते 40% प्रश्न रिपीटेड होणार, म्हणजे होणार। फक्त मॅथ्स रिजनिंग असेल तर डिजिट वगैरे चेंज होतील, ग्रामर म्हणायला गेलं तर थोड्याफार प्रमाणात फक्त चेंज होईल, बाकी काही विषय नाही आहे, समजलं। सो मुंबईला सुद्धा ह्या प्रश्नपत्रिकेचा उपयोग 100% होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे। सो कट ऑफबद्दल आज आपण बोलूयात। महत्त्वाचा विषय आहे। एकंदरीत मैदानी पण सांगणार आहे, त्या घटकाची मैदानी नंतर लेखी आणि एकूण आणि पॅरलल रिझर्वेशन, म्हणजे जे काही स्पोर्ट्स पर्सन, एक्समॅन वगैरे असतात, पोलीस पाल्ले असतात, होमगार्ड असतात, त्यांचं सुद्धा याच्यामध्ये एक स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे, लक्षात घ्या। आता ओपनसाठी पहिला बघूयात आपण। हे जे 22 घटक आहेत त्यांच्यासाठी आहे। याच्यामुळं मी सांगतोय अगोदर की +-2-4 +-2-4 मार्क पकडायचे, लक्षात घ्या, समजलं। कारण की सगळ्या जिल्ह्याचे एकत्रित कट ऑफ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सो ओपनसाठी मेल फिमेल असं पकडलेलं आहे। पुढं तिला मैदानी लेखी आणि एकूण आणि पॅरलल रिझर्वेशनसाठी किती मार्क कट ऑफ लागू शकतो, हा विषय आता असणार आहे। सो ओपनचं बघूयात। पहिला मेलसाठी मैदानी 38 ते 42, लेखीसाठी 88 ते 92 आणि एकंदरीत एकूण कट ऑफ मेलसाठी 130 ते 134च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे। परत सांगतोय, ओपन कॅटेगरीसाठी मेल मैदानीसाठी 38 ते 42, लेखीसाठी 88 ते 92 आणि एकूण कट ऑफ जो आहे 130 ते 134च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर ओपनचा मेनमध्ये पॅरलल रिझर्वेशन जे आहेत, म्हणजे बाकीचे सगळे, याच्यामध्ये पॅरलल रिझर्वेशनमध्ये 122 ते 124 पर्यंत कट ऑफ लागणार। त्याचबरोबर ओपन फिमेलमध्ये मैदानी 38 ते 40 पकडा, लेखीसाठी 88 ते 90 पकडा आणि एकूण जे आहे ओपनचं मेरिट फिमेलसाठी 128 ते 132 मार्कांपर्यंत जाऊ शकतं। 128 ते 132 मार्कांपर्यंत जाऊ शकतं। आता फिमेलमध्ये पॅरलल रिझर्वेशन जे आहे त्या मुलींसाठी जे हे आहे कट ऑफ जे आहे पॅरलल रिझर्वेशनसाठी, तो 122 ते 124 पर्यंत जाऊ शकतो। 120 + 122 ते 124 पर्यंत जाऊ शकतो पॅरलल रिझर्वेशनसाठी। आता EWS आणि SCBC तुम्हाला माहितीच आहे, 25-26 कट ऑफ लागत आहे मैदानीसाठी। ओके, सो आता EWS आणि SCBC एकत्र सांगतोय।
EWS आणि SCBC एकत्र एकाच वेळी सांगणार आहे, सेम मार्कांचा कट ऑफ लागणार, एवढं लक्षात ठेवायचं. आता मेल कॅन्डिडेट मैदानीसाठी 28 ते 32 मार्कांचा कट ऑफ हा लागलेला होता, म्हणजे 26-28 या दरम्यान पकडा, तरी पण आपण 28 ते 32 पकडलेला आहे. लेखीसाठी 88 ते 90 आणि एकूण कट ऑफ जो आहे मेल कॅन्डिडेटसाठी तो 128 ते 130. EWS आणि SCBC साठी EWS आणि SCBC साठी 128 ते 130च्या दरम्यान तुमचा कट ऑफ लागणार आहे. त्याचबरोबर यांच्यातले जे EWS आणि SCBCचं पॅरलल रिझर्वेशन जे आहे, पॅरलल रिझर्वेशनमध्ये 122 ते 124चा कट ऑफ लागणार, 122 ते 124चा कट ऑफ लागणार. त्याचबरोबर OBC साठी मेल 32 ते 34 मैदानीसाठी, लेखीसाठी 86 ते 88 आणि एकूण कट ऑफ जो आहे तो 124 ते 128 या दरम्यान लागणार आहे. 124 ते 128 या दरम्यान लागणार. OBC साठी जो कट ऑफ आहे OBC तो एकंदरीत मेल कॅन्डिडेट मैदानीसाठी 32 ते 34, देन लेखीसाठी 86 ते 88 आणि एकूण जो कट ऑफ आहे मेल कॅन्डिडेट OBC साठी 124 ते 128च्या दरम्यान लागणार, म्हणजे लागणार. त्याचबरोबर फिमेल कॅन्डिडेट OBC मैदानी 30 ते 34, लेखीसाठी 84 ते 86, एकूण जो आहे तो 122 ते 126च्या दरम्यान OBCचा कट ऑफ लागणार. आता OBC मेल फिमेल पॅरलल रिझर्वेशन जे आहे ते एकंदरीत 128 ते 120 किंवा 122 पर्यंत पॅरलल रिझर्वेशनचे कट ऑफ लागणार आहे. त्याचबरोबर SC, ST, NT, SBC आणि VJ यांचं आता एकंदरीतच सगळं सांगणार आहे. ह्याच्यामध्ये फक्त प्लस मायनस 4 ते 6 मार्क पकडा, कारण की हे जिल्ह्याच्या जागा किती आहेत आणि त्याच्यावरती एकूण आलेले अर्ज ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंडिंग असतात. त्यामुळं प्लस मायनस 4 ते 5 मार्क पकडून चला. मेल कॅन्डिडेट SC, ST, NT, SBC आणि VJ साठी आता एकंदरीत मी बोलतोय बघा. SC, ST, NT, SBC आणि VJ साठी मी एकंदरीत बोलणार आहे. आता मेलसाठी 30-32 पकडा, लेखीसाठी मेलसाठी 80 ते 84, एकूण जे आहे मेलसाठी 118 ते 120 आणि फिमेलसाठी मैदानीसाठी 28 ते 32, त्याचबरोबर लेखीसाठी 80 ते 82 आणि एकूण जो कट ऑफ आहे फिमेलसाठी 118 ते 120 ते 122च्या दरम्यान जाणार. त्याचबरोबर मेल फिमेलसाठी SC, ST, NT, SBC, VJ साठी पॅरलल रिझर्वेशनसाठी सांगतोय 118 ते 120च्या दरम्यान, 118 ते 120च्या दरम्यान हा कट ऑफ लागणार आहे. हा कट ऑफ लागणार आहे. हा एकंदरीत लेखी आणि ग्राउंडचे मार्क आणि त्या जिल्ह्याला असणाऱ्या जागा याच्यावरती आलेले अर्ज जे आहेत त्याच्यावर बाकी सगळ्या जे डिपेंड आहे तो कट ऑफ आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे याच्यामध्ये फक्त 4 ते 5 प्लस मायनस मार्क पकडा. अशाच पद्धतीनं हा कट ऑफ 100% लागेल, याच्यात काही शंका नाहीये. त्यामुळे खूप महत्वाचा विषय आहे की जे काही 22 पेपर झाले, 22 घटक, त्यांचा एकंदरीत कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे, तो अशाच पद्धतीनं कट ऑफ लागणार आहे. सो ज्यांना एवढ्या पद्धतीने मार्क पडलेले आहेत त्यांचं सिलेक्शन फिक्स असेल याची नोंद घ्यायची आहे. सो ज्यांना मार्क पडलेले आहेत त्यांनी मला टेलिग्राम चॅनलवरती प्रायव्हेट मेसेज सेंड करा. तुम्हाला पडलेले ग्राउंडचे मार्क प्लस लेखीचे मार्क आणि एकूण मार्क किती होतात आणि तुमच्या जिल्ह्याला तुमच्या कास्टला असणाऱ्या जागा ते सांगा. मी तुम्हाला लगेच रिप्लाय देईन की सिलेक्शन होऊ शकतं की नाही, समजलं. आणि त्याचबरोबर पॅरलल रिझर्वेशन जर असेल तर पॅरलल रिझर्वेशन पण आहे म्हणून सांगा, म्हणजे त्याच्यामध्ये मी बरोबर मार्क करून तुम्हाला मी सांगेन की एवढे मार्क पाहिजेत. सो खूप महत्वाचा विषय होता की कट ऑफ बद्दल सर व्हिडिओ बनवा म्हणून सांगत होते सगळे विद्यार्थी, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. एकंदरीत फायनल कट ऑफ असणार आहे हा. याच्यामध्ये फक्त 4 ते 5 मार्क पुढे मागे किंवा 2 ते 4 मार्क पुढे मागे किंवा ॲज इट इज राहू शकतो, याची नोंद घ्यायची आहे. सो कट ऑफच्या बाबतीत काय वाटलं ते 100% कळवा मला. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक वरती सुद्धा हा कट ऑफ मी टाकतोय. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही आपला चॅनल जॉईन करायचा आहे, जिथं सर्व इन्फॉर्मेशन अगदी मोफत असते. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच सांगतो की चॅनल आताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला इथून पुढची सगळी जी माहिती आहे, जसं की टोटल कट ऑफचं कधी लागू शकतो, नंतर डॉक्युमेंट चेकिंग कधी होणार, नंतर मेडिकल चेकअप कधी होणार, ते मी आठवडाभर आधीच सांगत असतो, 1-2-4 दिवस आधीच सांगत असतो. त्यामुळे सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी जर पाहिजे असेल तर पहिला चॅनलला
सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सो एकंदरीत मार्कांचा जो कट ऑफ आहे तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तुम्हा सर्वांना मी शेवटी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. धन्यवाद.